तो हेलो भाई लोग, हम लोग घूमने के लिए आए हैं। कहाँ घूमने के लिए आए हैं ये जानने के लिए सीखो ऐप डाउनलोड करें। अरे मजाक मजाक, तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग पाहतो तुम्हाला नक्की समजेल की आम्ही कुठे. तर जय श्रीराम मित्रांनो, वापस आलो तुमच्यासोबत नवीन ब्लॉग घेऊन. मी तुमचा लाडका ब्लॉगर चित्रांशू. तर आज आपण चाललेलो आहे शेगाव. जसं की तुम्हाला माहीत आहे, म्हणजे तुम्हाला मी आत्ता सांगितलं. तर सगळ्यात पहिले घरून आपल्या आरच्यासमोर थोडंसं मटकून घेतलं, लोटा घेतला आणि चला मंदिरात. मंदिरातून जरासा जाऊन आलो. तर मग आता आपण आलो बाहेर आणि गाडीवर बसलो आणि लवकर निघालो आम्ही सगळ्यात पहिले जाण्यासाठी. पण रस्त्यात एवढे सारे आम्हाला ट्रक दिसले आणि ते का दिसले ते आम्हाला पण समजलं नाही. जे की तुम्ही पण पाहू शकता, रस्त्यात एवढे ट्रक होते आणि हे जास्त दूर नव्हतं, फक्त खामगावच्या मी बाहेरच निघालो तेवढे आम्हाला ट्रक दिसले. तर हे का दिसले अगर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर आताच आपण जाता कुठेतरी पोचलो, जे की आपण एका जागेवर थांबलो आणि मी तुमच्याशी गप्पा करत राहिलो. अगर तुम्हाला माझे ब्लॉग बोर होत असतील तर होऊ द्या, तुम्ही पहा, काही टेन्शन नाही. असंच हळूहळू आपण पोचलो शेगावमध्ये. पार्किंगमध्ये गाडी वगैरे लावून दिली आणि तुम्ही समोर पाहू शकता हे पार्किंगच आहे. इकडे सगळीकडे गाड्या आहेत, जसं की तुम्हाला दिसत असेल. तर इकडं आपल्यासमोर आणि आपण एवढ्या मोठ्या पार्किंगमध्ये आहोत की ते पार्किंग आणि इथल्यासारखी जी पार्किंगची जागा आहे आणि जी व्यवस्था आहे ते आपल्याला पूर्ण आणि म्हणजे कुठंच आपल्याला पाहायला मिळणार नाही. जे की तुम्ही ज्या भारतातच म्हणू शकता, मंदिर तर भारतातच आहे जास्ती तरी. तर आपण या टनलमध्ये घुसलो, जे की इकडून खाली दुसरीकडे निघते. आपण बाहेर जाऊन आपण तुम्हाला भेटू. आणि ही जी टनल आहे ती कोणी कोणी पाहिली, इथे कोणी कोणी आलो होतं ते कमेंट करून नक्की सांगा. आम्ही जाताना काही फोटोज पण काढले. आणि आम्ही आता आलो होतो मंदिरात. हे आम्ही स्टार्टिंगच्या मेन गेटवर तर पोचलोच होतो, जसं की तुम्ही पाहू शकता. त्यानंतर चप्पल वगैरे ठेवून दिली आणि आलो सर्वात पहिले पाय धुवायसाठी. आपण अगर देवांना भेटायला चाललो तर सर्वात पहिले पाय आणि हात धुणं ही मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर त्याला पण आता इकडे सगळे पाय धुवायला आपण पण धुवून घेऊ. नळ चालू करा, पायावर पाणी टाकलं, हात वगैरे धुवून घेतले, व्हिडिओ बंद केला आणि दुसरा चालू केला हात धुणं. त्यानंतर आम्ही लाईनमध्ये लागलो आणि इथे एक पक्षी दिसला. तो पक्षी इथे का बसला आहे ते आम्हाला समजलं नाही, तुम्ही सांगा अगर तुम्हाला माहीत असेल तर. मग आम्ही मंदिरात आलो आणि तुम्ही पाहू शकता की इकडे आम्ही आता दर्शनाकडे जात आहे. गर्दी एवढी होती तर आम्ही विचार केला की मुखदर्शन घ्यायचा की समाधी दर्शन. मग आम्ही विचार केला जाऊ द्या, आपण तर नेहमीच येत राहतो, मुखदर्शनच घेऊ. जे बाहेरचे लोक येतात त्यांना जास्ती गर्दी नाही करायला हवी. मग आम्ही मुखदर्शन वगैरे घेतलं आणि मंदिराजवळ आलो. 2-3 तुम्हाला दाखवायसाठी क्लिप्स वगैरे काढून घेतल्या. मंदिराचा छोटूसा एक व्हिडिओ काढून घेतला, जो मी अजून एडिट नाही केला, पण मी तुम्हाला दाखवीन. त्याचे काही क्लिप्स त्याच्यात आहेत. दर्शन वगैरे झालं आणि मग आपण मस्त जेवणाच्या लाईनीत लागलो आणि जेवण वगैरे करून घेतलं. आपला बूट गाडला आणि आपण मस्त चाललो आता आपल्या घरी. तर मग मी मम्मीला म्हटलं की नाही, आपण कुठेतरी अजून फिरायला जाऊ. तर मग आम्ही गेलो होतो सिद्धपीठ मंदिर. आम्ही आता चाललेलोच आहे सिद्धपीठ मंदिर. आम्ही जसं पोचलो तिथे पण खूप जास्ती गर्दी होती. मेन म्हणजे हा दिवस होता जो होता 31st दिवस होता, वर्षाचा सगळ्यात शेवटचा दिवस. आम्ही शेवटच्या दिवशी सगळीकडे दर्शन करून आलो. त्यानंतर आम्ही 2-3 क्लिप्स वगैरे इथले पण काढून घेतले आणि आम्ही अजून 2 ठिकाणावर गेलो, पण तिथे व्हिडिओ काढायसाठी मोबाईलनी साथ नाही दिली. ते थोडंसं चार्जिंगचा प्रॉब्लेम झाला होता. मग आम्ही इकडे पण दर्शन वगैरे करून घेतले आणि जे खाली आहे ते 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून घेतले. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. माझ्याजवळ थोडीशी क्वालिटीचा प्रॉब्लेम आहे, तेवढं तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता. माझे पब्लिक मला माहिती आहे, माझे जे फॅन्स आहेत. आणि इकडे एक इंटरेस्टिंग गोष्ट मी पहिल्यांदा पाहिली, माझं लक्ष नव्हतं. तर हे तुम्ही पाहू शकता की याचं अंदर एक आहे शिवलिंग, जे की तुम्ही पाहू शकता. आणि मी पण हे पहिल्यांदा पाहिलं. म्हणजे इकडे तर मी आलेलो आहे, पण जे ते अंदर आहे ते मी फर्स्ट टाईम पाहिलं. माझं लक्ष नव्हतं, यावेळेस माझं लक्ष तिकडे गेलं तर मला माहीत पडलं इकडं पूर्ण 12 ज्योतिर्लिंग आहेत. याचं दर्शन वगैरे करून घेतलं. मग आम्ही पण काही फोटोज वगैरे काढून घेतले. तुम्ही पण छानसं मस्त सर्व याचं दर्शन करून घ्या. एवढा लाईट होता की मग शिवलिंगच नाही दिसायला लागले. एवढे मोठे मोठे शिवलिंग, एवढे मस्त की इथं आल्यावर एकच गोष्ट तोंडातून निघते की श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नमः शिवाय. इकडे आल्यावर असं मन प्रफुल्लित होते. आपण शेगावला गेल्यावर असं देवस्थान आपल्याला कुठे मिळत नाही. आणि हे आता इकडचे काहीतरी नवीन बनले होते, दुसरीकडून एक्झिटचा मार्ग होता. तर इकडे गणपती बाप्पाची मूर्ती, साईबाबांची मूर्ती,
प्रतिमा, अजून त्यानंतर इकडे गौमाता होती. मग आता इथून निघालो आणि आता अजून आम्ही कुठेतरी चाललेलो आहे एका जागेवरती. तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओत दाखवू शकतो. अगर तुम्हाला पाहायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण आता तुम्ही पाहिलेलाच आहे. तर सध्या तर गाडी मी चालवून राहिलेलो आहे पोलिसांपर्यंत. व्हिडिओ नाही गेला पाहिजे मित्रांनो, कारण की एवढ्या मेहनतीने मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आणि असेच व्हिडिओ आणि माझे व्लॉग्स पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक पण करून ठेवा आणि बेल आयकॉनचं ऑप्शन आहे ते पण तुम्ही ऑलवर करून ठेवा. तर आजचा ब्लॉग एवढाच. भेटूया आपण नेक्स्ट आणि पुढच्या ब्लॉगमध्ये. चला तर बाय, टाटा.